तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 2 राष्ट्रवादींचे 2 वर्धापन दिन, मनोमिलनाचे संकेत, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच अजित पवार यांचं मत, तर लोकशाही पद्धतीनेच निर्णय, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ येथे अवकाळीमुळे 1238 हेक्टर क्षेत्र बाधित, 4329 शेतकऱ्यांचे नुकसान, 2 कोटींची भरपाई। अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला यंदाच घर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार वितरण। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यामध्ये 9 मंडळात अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे नुकसान। नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांची भर मंत्रिमंडळ बैठकीत कडक समज, कोणी कुठे कितीही नाचले तरी सगळ्यांचा बाप हा मुख्यमंत्रीच असतो, या शब्दात मित्रपक्षांना डिवचणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत समज दिली। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या याद्या आता पोर्टलवर अपलोड, 12,000वर याद्या अपडेट नाहीत, 57,000 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, पैसे मी खिशात घेऊन बसतोय का, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती। उन्हाळी धान खरेदी व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची होते आर्थिक लूट, आधारभूत किमतीपेक्षा भाव कमी, ओलावा व हमालीही घेतली जाते। भारताच्या लोकसंख्येचा नवा टप्पा, 2025 अखेर 1.46 अब्जाचा आकडा गाठणार, जनन दर घसरला, आर्थिक धोरणांमुळे नवे आव्हान, वृद्धांच्या संख्येत वाढ। नागपूर जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळणार की नाही, शासनाने रोखलाय 40 लाखांचा निधी, शेतकरी प्रतीक्षेत, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। निवडणुकींमध्ये महिलांना 50% उमेदवारी देणार, शरद पवार यांची घोषणा, पक्षफुटीची चिंता नको, पक्षाला सोडून गेलेल्यांकडे पाहू नका। हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळी, पपई बागा आडव्या, खरीप हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांवर संकट, कळमनुरी, वसमत तालुक्यांमध्ये मोठे नुकसान, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मराठा आरक्षण सुनावणीला आजपासून पुन्हा प्रारंभ, नव्या त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर होणार नवीन युक्तिवाद। तर रस्त्यावर उतरावं लागेल, शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत रस्ते बंद करा, मनोज जरांगे यांचा इशारा, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। आंबेगाव तालुक्यात 4,000हून अधिक शेतकरी बाधित, 2 कोटींहून अधिक नुकसान, शासनाकडून मदत मिळण्याची शेतकऱ्यांना आशा। समृद्धी महामार्गाच्या दर्जाला तडे, पुलाचा स्लॅब पडला, माळीवाडा इंटरचेंजवरील पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह। जालना जिल्ह्यात अनुदान वाटप घोटाळा, 26 तलाट्यांसह 17 कृषी सहाय्यक आणि 31 ग्रामसेवकांचे निलंबन होणार, जिल्हाधिकारी यांची माहिती, 35 कोटींचा घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून उघड, सक्तीने वसुली करणार। सावकारांना आता लावावे लागणार व्याजदराचे फलक, राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या असलेल्या कारणास्तव सावकारांची पिळवणूक हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने सहकार विभागाने आता खासगी सावकारांना व्याजाचे दर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे। यंदा 11वीचे वर्ग सुरू होण्यास सप्टेंबर उजाडणार, जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रवेश प्रक्रिया चालणार। अवकाळीचा फटका, 300 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, चाकोर तालुक्यात आंबा, टोमॅटो व कोथिंबिरीला सर्वाधिक फटका, हरंगुळ, रेणापूर, निवाडा पाटी, कामखेडा आणि कोळगाव आदी भागांमध्ये जोरदार पाऊस बरसलाय। महाराष्ट्राची मिसळपाव जगात 18व्या स्थानी, जगातील 50 सर्वोत्तम नाश्त्यामध्ये 3 भारतीय पदार्थांचा समावेश, उत्तर भारतीय नाश्त्यांचा लोकप्रिय पराठा हा या यादीमध्ये 23व्या स्थानावर आहे, तर छोले भटुरे हा 32व्या स्थानावर आहे। नांदेड जिल्ह्यात वादळाने हजारो हेक्टर क्षेत्रात केळी बागा उद्ध्वस्त, लाखोंचे नुकसान, फळबागायतदारांच्या डोळ्यात पाणी, घरे कोसळली, छत उडाले, वीज खांब कोलमडले।
शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता यापुढे 12 फुटांचा, महसूल विभागाचा तब्बल 60 वर्षांनंतर महत्त्वपूर्ण निर्णय. शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेतातील वाद मिटण्यासाठी या रस्त्याची नोंद 7/12 उतार्यावर 90 दिवसात करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आलेले आहेत. धान खरेदी मर्यादेचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. विक्रीअभावी शेतातच धान पडून संतापाचा सूर. आंबेगावच्या पूर्व भागात बटाटा लागवड मंदावण्याची शक्यता. चारा पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. सोयाबीन, उडीद, मूग, वाटाणा आणि भुईमूग पेरणी जोमात. पावसाने 3-4 दिवसांची उघडीप दिल्याने पेरणीची कामे जोरात सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना संधी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. निवडणुकीच्या तयारीला लागा. खर्डा परिसरात अनेक संसार उघड्यावर. वादळी पावसाने 20 ते 25 घरांचे नुकसान. लिंबोनी, पपईसह फळबागांचे मोठे नुकसान. बाजारात DAP नाही, 1600 दिले तर घेऊन जा. घाऊक विक्रेत्यानेही कानावर हात. कृषी विभागाची बघ्याची भूमिका. शासनाच्या धोरणाचा बसतोय लाभार्थ्यांना फटका. बियाणेही बनले खर्चिक. विधवा महिलांना महिन्याला 6000. शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप. OBCंना नोकरीत आरक्षण. बच्चू कडू यांच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या. शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. टोमॅटोच्या दरात तेजी. दरवाढीने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा, मात्र उत्पन्न घटले. जलतारा योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 4800 रुपये. जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार. हिवाळ्यात पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा. यांत्रिकीकरण अनुदान ढिसाळपणामुळे रखडले. वर्षभर लॉटरी काढण्यास टाळाटाळ केल्याचे स्पष्ट. कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी निधी असूनही अंमलबजावणी ढिसाळपणा दाखवला गेलाय. तसेच शेतकरी निवडीसाठी लॉटरी रखडवण्यात आली, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशचा मूग खरेदीस नकार. विषयुक्त झाल्याचे कारण दिले. शेतकरी आक्रमक. दर आले 5500 रुपयांवर. मूग पीक काढण्याच्या अवस्थेत आले असताना त्यावर तणनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे या पिकाची पाने जळाली. पीक परिपक्व झाले असल्यामुळे मळणी यंत्राच्या साहाय्याने काढणी सोपी झाली. परंतु यामुळे मूग विषयुक्त झाल्याचा दावा करीत मध्य प्रदेश सरकारने हमीभावाने मूग खरेदीस नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. फणसाला प्रति नग 4000 रुपयांपर्यंतचा दर. दरात सुधारणा. वटपौर्णिमेनिमित्त मागणी वाढली. दारूला महागाईची झिंग. राज्यात देशी विदेशी मद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ. विदेशी मद्याची सर्वाधिक 55 ते 85 रुपयाची दरवाढ. किमान 9 तर कमाल 70% वाढले बाटल्यांचे भाव. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.